हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर स्वागत आहे तुमचं एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग एक रॅन्डम ब्लॉग असणार आहे. आज थोडंसं बाहेर आलो होतो. थोडंसं काम होतं. मम्मी आणि वहिनी त्या गावावरून आलेल्या होत्या. थोडंसं काम होतं डीमार्टला. तर आम्ही डीमार्टला आलो होतो आणि डीमार्टला येण्यासाठी खूपच मजा आली. कारण की दोघं मुलांना घेऊन नेमकं फोर व्हीलर काढायचा असा विषय झाला, की पार्किंगमध्ये थोडंसं काम चालू होतं. तर गाडी पण काढता आली नाही. तर आम्ही फुल एकदम असं जम्बलिंग वगैरे करून फुल हे करून दोन दोन बाईक घेऊन आम्ही मस्त डीमार्टला आलो दोघं बाळांना घेऊन. आणि नेमकं ज्या वस्तूंसाठी आलेलो आम्ही डीमार्टला नेमकी तीच वस्तू भेटली नाही इकडे. तर मागच्या वेळेस जेव्हा डीमार्टला गेली होती त्यावेळेस ती वस्तू होती. खास ती वस्तू घेण्यासाठीच एवढं लांब डीमार्टला आलो. पण अनफॉर्च्युनेटली ती वस्तूच मिळाली नाही. पण मग काय आता डीमार्ट आलं म्हटलं डीमार्ट तर फिरावं लागणारच ना. आणि शौर्याला पण पहिल्यांदाच आम्ही डीमार्टला घेऊन आलो होतो. आणि शौर्याची खूप जास्त मजा आली की आणि त्याच्यामध्ये वहिनीचा म्हणजे माझ्या वहिनीचा बाळ म्हणजे माझा भाचा पण होता रुद्रा. तर रुद्राला तर एवढं काही बघून तर रुद्रा तर डायरेक्ट खाली बसतच नव्हता. रुद्राने एका ठिकाणी तर पूर्ण आम्ही थोडंसं स्पून वगैरे घेतले. त्याला असं वाटलं सगळंच गोळा करायचंय. त्यांनी कंप्लीट 10 ते 20 जे असतात जेवढे त्याच्या हातामध्ये बसतील तेवढे त्यांनी स्पून आपल्या ट्रॉलीमध्ये टाकून घेतले. तर त्याला शेवटी नंतर काही पण गोळा करायचा तो जे दिसेल ते ट्रॉलीमध्ये भरायचा. नंतर वहिनीने शेवटी उचलून घेतलं आणि एवढं जेवढं डीमार्ट होतं त्याला उचलूनच फिरवलं. म्हणजे खूप जास्त मजा आली. म्हणजे मुलांना असं नेलं तर मजाच येते की थोडंसं त्याला पण छान वाटलं. आणि जिकडे दिसेल ते उचलायचं ना. तिथं कसं कोणी बोलणारच नव्हतं. जे वाटेल ते उचलून आपल्या ट्रॉलीमध्ये भरायचं. त्याने खूप जास्त मजा केली. कधीतरी मुलांसाठी पण असा दिवस असावा. आणि छान वाटलं आम्हाला पण तो आनंदी होता. त्याला हॅप्पी म्हणजे त्याला तिथे जाऊन तो खूप आनंदी झाला. मजा आली त्याला आणि आपल्याला पण मुलांना मजा येणार तर आपल्याला ऑब्व्हियसली आपल्याला चांगलंच वाटतं. तर नेमकं जे घ्यायचं होतं ते जे पाहिजे होतं ते मिळालंच नाही. पण मग डीमार्ट पूर्ण फिरलो. तर शौर्याला घेऊन घेऊन पूर्ण फिरून कंटाळा आला होता त्याच्या पप्पांना. तर त्याच्या पप्पाने ते हे जे पाय पुसण्याचे जे होते का मॅट वगैरे मॅट्रेस वगैरे त्याच्यावरती डायरेक्ट त्याला झोपवून दिलं. तेवढंच हलकं होईल व. तर तो इतका छान तिथे एन्जॉय करत होता. आणि नंतर एका ठिकाणी पर्सच्या सेक्शनला गेलो. तर तिकडे खूप छान पर्सेस होत्या. मला मी जी पर्स बघते ना ती पर्स मला खूप जास्त आवडली. म्हणजे माझं ना लिटरली इतकी इच्छा झाली की डायरेक्ट घेऊन टाकावं का काय. पण नेमके पैसेंचा थोडासा इश्यू होता. आणि थोडी साईज छोटी होती. मम्मीचं म्हणणं की इतकी छोटी साईज घेऊन काय करते. थोडंसं आता बाळ आहे थोडंसं थोडं मोठी साईजमध्ये की जेणेकरून बाळाचं पण थोडं सामान वगैरे बसेल. पण ती पर्स मला खूप जास्त आवडली. पण शौर्याचे पप्पा बोलले तुला आवडत असेल तर घे. 1,000 रुपयाची काय समथिंग काहीतरी होती ती पर्स. पण खूपच छान होती. मी घडी घडी तीच पर्स बघायची. मला तीच पर्स खूप आवडली ती. जेव्हाही मला घ्यायची खूप इच्छा होईल तर मी ती पर्स नक्कीच जाऊन घेईल. पण मी घेईल मला खूप जास्त आवडली. तर असं सगळ्या ज्या तिथे पर्स वगैरे होत्या त्या चेक केल्या. पण एकदा जे मनात पहिल्यांदा जी गोष्ट बसते ना ती माणसाने नंतर किती बी गोष्टी बघितल्या ना तरी पण माणसाला जी पहिल्यांदा आवडलेली असते ना तीच आवडते. सारखे सारखे मला त्याच पर्स म्हणजे म्हणजे मला खूपच जास्त इच्छा झाली होती. आणि